पॉलिसी घेतली आणि प्रीमियम भरलेला आहे, हा त्यांना हा रिन्यू करताना नवीन GR मध्ये तो स्लॅब दिला त्याच्याप्रमाणे भरावं लागेल का मागचीच प्रीमियम भरावं नाही नाही, लागेल? आता दरवर्षी याच्यामध्ये प्रीमियम बदलत असतात ना. आपला जो वित्त विभागाचा GR आलेला आहे हो, पण त्याच्यामध्ये जे रक्कम दिलेली आहे कंपनीचा दरवर्षी एमडी विमा रक्कम बदलत असते. एमडी हा, आता त्याच्यामध्ये मला सांगायचं राहिलं, लक्षात घ्या, दरवर्षी हप्ता वाढत आहे, बरोबर ना. तर हो याच्यामध्ये कंपनीने किंवा वित्त विभागाचं एक्सप्रेस आहे मध्ये आपला जो विमा रक्कम म्हणजे आपल्या हप्त्याद्वारे जी जमा होणारी रक्कम आहे प्रीमियमद्वारे, ती रक्कम खर्च, हा खर्च विमा रक्कम जमेपेक्षा जास्त खर्च झालेला आहे आणि ते जो खर्च झालेला आहे त्या पर्सेंट मध्ये पुढच्या वर्षीचा विमा हप्त्याची रक्कम ठरवली जात असते. त्यामुळे दरवर्षी विमा रकमेच्या हप्त्यामध्ये वाढ होत असते. बोला. नमस्कार. हा नमस्ते, बोला. नमस्ते, सुनील कोतवाल बोलतोय. हा बोला कोतवाल साहेब. खरं म्हणजे आपण खूप सुंदर मार्गदर्शन केले नरवडे साहेब. हा ऍक्च्युली बोला. पुणे जिल्ह्यामध्ये 2014 साली जेव्हा हा ही योजना लागू झाली त्यावेळेस आपलं योगदान याच्यामध्ये खूप महत्वाचं होतं. सर्व बरोबर डीडीओंना बरोबर. माहिती देणे, हो हो तर मी त्यावेळेस उपकोषागार अधिकारी हो म्हणून हो कार्यरत होतो. त्याच्यामुळे मला माहिती आहे आपण खूप मेहनत घेतली त्याच्यामध्ये. वेगवेगळ्या ठिकाणी आपण डीडीओंसाठी चर्चासत्र, मेळावे आयोजित केले होते. तसेच तालुक्याच्या हो ठिकाणी देखील आपण आयोजित केले होते. हो हो, आणि बरोबर बरोबर. मुळात काय आहे, 2014 साली जेव्हा कुठली योजना म्हणजे नवीन योजना एखादी सुरू होते त्या लोकांचा हम्म. विरोध असतो जास्त करून, की बाबा आम्हाला काय गरज आहे, किंवा जसं तुम्ही म्हटलं की बाबा माझा या वर्षी मी जर काय पॉलिसी काय झालं नाही मला तर माझा हप्ता वाया जाणार. तर वाया हो जाणार बरोबर आहे, बरोबर. हो, वाया जाणार असं नाही लोकांचं शंका एवढं. आहेच ही लोकांना, बरं का, बरोबर आहे हं. ते. परंतु परंतु ऍक्च्युली ती जसं तुम्ही सांगितलं हो त्याप्रमाणे बऱ्याचशा लोकांना, जसं मी मुळशीला एसटी असताना त्यावेळेस हम्म. बऱ्याच डीडीओने पण सांगितलं, तर एका हम्म. एका 4 वर्ष झाले गेले तो त्याचा लाभ घेतोय. तर हो तो हो मला प्रत्येक वेळेस फोन करतो, साहेब तुमच्यामुळे मला जवळजवळ 15 ते 16 लाखाचा त्याला फायदा झाला. बरोबर म्हणजे लिव्हरचा काहीतरी आधार आहे त्यांना, तर बरोबर दरवर्षी त्यांचा 4-5 लाख रुपये खर्च होतात. काय बरोबर. तर हो त्यांना त्यांना त्याच्यामुळे एवढा फायदा मला दरवर्षी ते फोन करून सांगतात, की साहेब तुम्ही मला सांगितलं त्यावेळेस म्हणून. ऍक्च्युली गरज नव्हती, कारण ते रिटायर होणारे नव्हते, अजून सर्व्हिस हो बाकी आहे. हो परंतु आधार असा झाला त्यांना की त्याच्यामुळे त्यांनी आधी घेतला होता तो. काय बरोबर तर आपण खूप मेहनत त्यासाठी घेतलेली होती. हेच हो. मला इथं नमूद करायचं होतं. तर खूप खूप नाही, धन्यवाद सुरुवात आपल्याला. होती आणि बऱ्याचना माहिती नव्हते योजनेबाबत आणि नवीन योजना येताना त्याचा फाटाफट विचार करतात. जर चांगली झाली तर शेवट चांगलो आणि मला अभिमान हो की आज हे वर्ष आहे येस, आणि हे अतिशय काम चालू आहे. आम्ही जेव्हा येस. सुरुवातीला 14 मध्ये जे काम केलं त्यावेळेस अभिमान आहे, महाराष्ट्रातून जवळ 30% ते 35% सभासद पुणे जिल्ह्यामधले होते. म्हणजे पुणे विभाग होते. म्हणजे इतर ठिकाणी कमी, परंतु पुण्याला केटीला चांगला प्रतिसाद होता आणि साहेबांनी कबूल केलं होतं. हो, म्हणजे ही अंमलबजावणी असते नवीन योजनेची, ती पुण्याहून सुरुवात केली होती. म्हणजे त्याचा फीडबॅक हा DTला आवश्यक असतो आणि येस, पुण्यामध्ये ही योजना चांगल्या यशस्वीमुळे मग त्यांनी इतर ठिकाणी जोर द्यायला सुरुवात केली किंवा त्याचा आवाका वाढवला. येस. आणि माझ्या माहितीनुसार पहिल्या वर्षी ऍक्च्युली जे हे होते प्रीमियम पेक्षा लोकांचे क्लेमच जास्त झाले होते. हो त्यामुळे हो, बरोबर बरोबर. हो हो. त्यामुळे लोकांनी बराच फायदा घेतला होता आणि आता दरवर्षी पण घेत आहेत. तर माझी पण सर्वांना विनंती आहे की सर्वांनी जरूर याचा लाभ घ्यावा. कारण जसं तुम्ही सांगितलं की त्या वर्षी जरी लाभ नाही झाला तरी आपल्याला हो आपण सेवेमध्ये राहणार आहे आणि असे जे आधार आता जे सध्या चालू आहे अशा वातावरणामध्ये कोण आपल्या परिवारातील बरोबर. कोणाला आपलं मेडिकल जे बिल आहे, जे गव्हर्नमेंटचं आपण मेडिकल बिल घेतो, मेडिकल बिल आणि विमा रिएंबर्स. छत्र योजना याच्यामध्ये तुम्ही फरक करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही विमा छत्र योजना आपल्या दृष्टीनं कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं किती फायद्याची आहे. हो, हो. म्हणजे हो, मी आपल्याला मेडिकल 2014 पासून बिलासाठी आपल्याला पैसा अगोदर गुंतवणूक करावी लागते. ती नंतर आपल्याला बघा ना. 6 महिने, वर्षांनी, 3 वर्ष. हा प्रश्न परंतु या विमा छत्र योजनेमध्ये आपल्याला कॅशलेस पद्धतीनं याचा फायदा वेगळा येतो. तर श्रीकांत एक प्रश्न आहे, माझा प्रश्न आहे. हॅलो. हा बोला. हा बोला. की समजा 4 वर्ष 3-4 वर्ष योजनेमध्ये आहे आणि हा. मध्ये वर्ष जरा ब्रेक काही कारणामुळे तर आता रिन्यू करायचं म्हणलं करता येईल का कसं?
तुम्ही पण लाभ मागील नाही वर्षी घेतला. याचा लाभ नसेल नाही, घेतला, घेतलेला तुम्ही नाही. लाभ घेतला नसेल तर तुम्ही सभासद होऊ शकता. पण काय होतं, लोक लाभ घेतात आणि निवडून देतात. असं नाही, लाभ होतं. घेतल्या पुढचा मेंबर आहे लाभ नको. लाभ नाही घेतला. आता या परिपत्रकाचा तुम्ही आता ते आहे लाभ केलेला आहे. लाभ घेत नसेल तर सभासद होऊ शकता याच्यामध्ये. ओके. हॅलो. थँक्यू. काय तुझं नाव सांग? हो सर, मी श्रीकांत कडून बोलतोय. हा, नमस्ते. बोला. आवाज आहे सगळ्यांना? हा, बोला. कारण विमा क्षेत्रामध्ये जर मागच्या 5 वर्षात बघितलं, दरवर्षी कन्सिस्टंटली असं होतंय की प्रीमियम रिसीट कमी आहे आणि त्याच्या अगेन पेमेंट जास्त होत आहेत. बरोबर. आणि प्रीमियम वर्षी जवळपास 25, 30, 40% पर्यंत वाढलाय काही काही वर्षी. बरं का? तर त्याच्यासाठी एक रिकमेंडन्स मी तर ऑल ठेवलेले आहेत डेट. आता त्याच्यावर काय होतं बघूयात. म्हणजे आपल्याकडे एकतर पेन्शनरला दुसरी कोणती सुविधा नाहीये. बरोबर. कोणतं मीकडे नाही, तर इन्शुरन्स हा एकमेव मार्ग आहे. परंतु अपपूर्ती जी आहे, इकडेच्या समजा कार्ड प्रॉब्लेम डिटेक्ट झाल्यानंतर पॉलिसी एनरोल करायची, एक्सटेंड 1 महिना क्लेम सेटल करून घ्यायचे आणि नंतर पुन्हा रिन्युअल मध्ये यायचं नाही. तर त्याच्यामध्ये असे रिकमेंडेशन केलेले आहेत मीडिएटीना की पहिल्या 3 महिने लॉकिंग असावं. 3 ते 6 महिन्यात फक्त 25% अमाऊंट टायटल करावी क्लेम अमाऊंटच्या. बरं का? त्याच्यानंतर 6 ते 9 महिने जे आहे, 6 ते 9 महिन्यामध्ये 50%, 9 महिने ते 12 महिने 75% आणि 1 वर्षाच्या रिन्युअल नंतर 100%. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, एखाद्याने जर क्लेम घेतलेला असेल यावर्षी, तर त्याच्याकरता पुढील ऍटलीस्ट 5 वर्ष ती पॉलिसी रिन्यू करणं मॅन्डेटरी असलं पाहिजे. बरोबर. कारण काय होतं माहिती का, जे प्रामाणिकपणे प्रीमियम भरतायत दरवर्षी, बरोबर. बरं का, त्यांना ह्याचा जास्त त्रास होतो. कारण त्यांचे प्रीमियम स्टेप अप होत चालले आणि गैरफायदा घेणारी मंडळी वाढत चालली. बरं का? तर त्या दृष्टीने आम्ही हे एक सजेशन दिलं होतं की एक तर त्यांना मॅन्डेटरी असावं. बरं का, की मी जर क्लेम घेत असेल तर पुढील 5 वर्ष मला, आणि ऍटलीस्ट त्याच्यात पुन्हा ते जे आपल्याकडे पहिल्या GR मध्ये त्यांनी दिलं होतं की ऍडव्हान्स देऊन सुद्धा, ऍडव्हान्स पेन्शन देऊन किंवा ऍडव्हान्स सॅलरी देऊन त्याच्या अगेन्स्ट तुम्ही प्रीमियम पे करू शकाल. कारण आम्ही बीट ट्रेजरीला असताना आम्ही 5-6 जणांची आमची पॉलिसी तशी सुद्धा 1-2 वर्ष चालवली. पण नंतर 39,000 त्यावेळी माझं 20,000 होतं म्हणून मी परत पुन्हा स्टार हेल्थला शिफ्ट केली 10 लाखाची पॉलिसी माझी पर्सनल स्वतःची. बरं का? तर ह्याच्यामध्ये आम्ही ते पण सजेस्ट केलं होतं की ऍडव्हान्सेस तर आपण स्टाफला देतोय त्याचा विषय नाहीये, परंतु जे स्टाफ मेंबर म्हणजे पेन्शनर आहेत आणि जे क्लेम करतायत त्यांना पुढील किमान 5 वर्षासाठी तरी ते मॅन्डेटरीच असलं पाहिजे, रिन्युअल त्यांनी केलंच पाहिजे अशा दृष्टीने. आणि लॉकिंग आउट ठेवायला पाहिजे. कारण काय व्हायला माहिती का, दरवर्षी प्रीमियम रिसीट कमी आहे आणि पेमेंट जास्त आहे ह्याच्या कारण दाखवून जवळपास ऑलमोस्ट ह्याच्यापर्यंत प्रीमियम वाढतात, 30 ते 40% पर्यंत प्रीमियम वाढतात दरवर्षी. भर प्रीमियम झाला. आता आम्ही 14चे पाहिले ना, 1 लाखाला सुरुवातीला तुमचे 7,000 पासून सुरू झालं होतं. आता हे जवळ 15,000 पण डबल झालंय म्हणजे 7 वर्षात. नाही, डबल म्हणजे काय होतं, दरवर्षी साधारण 25 ते 30% 40% पर्यंत वाढतोय ना प्रीमियम. हो, बरोबर. बरं का? आणि काय होतं माहितीये का, म्हणजे ते एक सजेशन दिलं होतं आम्ही की किंवा मग काय करावं, नो क्लेम बेनिफिट ज्यांचा आहे बरं का, त्यांना ऍटलीस्ट नो क्लेम बेनिफिटच्या अगेन्स्ट जसं बाकी इन्शुरन्स कंपनी एक आवर टाईप किंवा एक कॉम्प्लिमेंट म्हणून प्रीमियम अमाऊंट मध्ये स्टेप अप करतात. समजा माझी 5 लाखाची पॉलिसी आहे, यावर्षी क्लेम झाला नाही, नेक्स्ट इयरला 10% राईज देऊन 5,50,000ची करावी सेम प्रीमियम मध्ये. कारण काय होतं माहितीये का, ग्रुप इन्शुरन्स असल्यामुळं एक प्रॉब्लेम तिथं पण येतोय. बरं का, आता मी बँकवाल्याशी बोलतोय, माझं SGSP चे जेवढे अकाउंट आहेत आपले, बरं का, कालच बोललो मी बँकेच्या एका ऑफिसर केडरच्या असताना की एक तसं पण आपल्याला सजेशन देता येईल की बाबा SGSP चे जे अकाउंट आहेत, कारण मेडिक्लेम आणि टर्म इन्शुरन्स या 2 गोष्टी आजच्या काळात प्रचंड गरजेच्या आहेत. त्याच्याशिवाय वर्कआउटच होऊ शकत नाही. तुम्ही जसं म्हणालात की दरवर्षी रिन्युअल होणं गरजेचं आहे, 20 वर्ष क्लेम येऊ नये ही सदिच्छा, 21व्या वर्षी जरी क्लेम आला, ज्या वर्षी क्लेम येईल त्या वर्षी तुम्ही प्लस मध्ये आहात. फायदा झाला. कारण दरवर्षी कॉस्ट ऑफ ट्रीटमेंट वाढत जाते. आपण पुढच्या याच्यासाठी. म्हणजे नाही, इव्हन अशी सुद्धा लोक आहेत आता आमच्याकडे की 10 लाखाची पॉलिसी होती, त्याच्या अगेन्स्ट जवळपास 7 लाखाचा त्यांचा क्लेम झाला. तर ते म्हणले कुलकर्णी साहेब, इथून पुढे मी दरवर्षी फक्त रिन्युअल करत चालणार म्हणले. 7 लाख म्हणजे 10 वर्षाचा प्रीमियम मला ऑलरेडी आलाय म्हणले मला. बरोबर. म्हणजे हे लोक म्हणजे मी असं गृहीत धरलं की मी ते कर्ज घेतलेलं आहे, त्याच्यावर व्याज मला दरवर्षी जून मध्ये भरायचं आहे.
हो बरोबर. ते पेन्शनर करता खूप काही चांगली लोक योजना आहे, फक्त प्रामाणिकपणे त्याच्यात काम करतात. गैरफायदा घेतला जातोय आणि तो गैरफायदा हो. घेतला जाऊ नये म्हणून काही उपाय योजना होणं गरजेचं आहे. बरोबर, नक्कीच नक्कीच. याच्या आता डीएटी स्तरावर किंवा कोशागार स्तरावर याची नोंद घ्यावी खरं. हा, कारण ऑलरेडी आम्ही तसं प्रपोजल दिलेलं आहे बरं का. बरोबर. म्हणजे डीएटीना आम्ही पर्सनलीच पत्र पाठवलेलं आहे ते कसं आहे, आता बाबा. फीडबॅक दिल्याशिवाय त्या वरच्या स्तरावरही काही माहिती जात नाही ना. हो ना, कसं कारण आता विमा ट्रेजरी स्तरावर छत्राचं जे एमएलए काम करतात. रिम्बर्समेंटचं प्रपोजल आमचंच हां. होतं बीडचं बरं का. बरोबर. हां, कॅशलेस हां. मध्ये एमएलएचं रिम्बर्समेंटचं प्रपोजल आम्ही बीडूनच दिलं होतं. आणि आता बरोबर. हे पण दिलेलं हां. आहे मी की 25%, 50%, 75% आणि 1 वर्षानंतर 100%. बरोबर, बरोबर. हां, हां. तर आता तसं त्या कुठेतरी दृष्टीने जरा ग्रुप थोडं केलंच पाहिजे. बरोबर. हो. हा. कसं आहे, गैरफायदा घेणारी मंडळी खूप फार राहत हो, आहेत, रेग्युलर करतायत, त्यांना आवडत चाललं ना दरवर्षी. बरोबर. दरवर्षी त्याचे रिन्यूअरांचं वर वाढतच जातंय. बरोबर. तर त्या दृष्टीने एक हे व्हायला पाहिजे. आणि बरोबर. थोडं प्रॉब्लेम ऑन पार्ट ऑफ कंपनी बऱ्याच वेळेस येत आहेत, की आता मला परवा एक प्रॉब्लेम असा आलाय की मागच्या वर्षी 28 जुलैला ज्या पॉलिसीचा प्रीमियम भरला होता आणि जी 30 जुलैला ट्रेझरीने रिन्युअल केली होती पॉलिसी बरं का, ती पॉलिसी त्यांच्या सिस्टीम मध्ये परवापर्यंत अपडेटेड नव्हती. म्हणजे ज्यावेळी त्या पेन्शनरला स्वतःला, त्यांना आणि मिसेसला कोरोना ट्रीटमेंटसाठी औरंगाबादला ऍडमिट व्हायची वेळ आली, त्यांचा तिथून फोन आला की सर याच्यात काय करता येईल. आणि त्यांनी कस्टमर केअरला फोन लावला तर त्यांना सांगितलं गेलं की तुमची पॉलिसी लॅप्स झालेली आहे, तुमची पॉलिसी इनफोर्स नाहीये. मग आम्ही पुन्हा ते आमच्या मेलवरून त्यांना पुन्हा ते पेमेंट वगैरेचे डिटेल्स पाठवले, त्यांना ते ट्रॅक करायला लावले. एमडी इंडियाच्या अथॉरिटीशी बोलणं झाल्यावर मग त्यांनी ती पॉलिसी अपडेट केली आणि मग हॉस्पिटलला रिक्वेस्ट रेज करायला सांगून त्यांच्या पुढच्या प्रक्रिया झाल्या. बऱ्याच वेळेस असं पण होतंय, तिथं सुद्धा ट्रेझरीच्या लोकांना बरंच इंटरव्ह्यू करायला लागते. नाही, ट्रेझरीला आता कसं काही लोक तिथले जे सेलचे आहेत बदलले तर त्यांना माहिती नसतं. आणि ह्या योजनेमध्ये हो ना, नाही मग थोडासा तेच ना. प्रतिसाद कमीच देतात हे लोक. म्हणजे मला स्वतःचा नाही, अनुभव प्रतिसाद आहे. कमी देतात. आणि मी ज्या काय होतं माहितीये पद्धतीनं का, काम तुम्ही केलं ना, म्हणल्यासारखं बऱ्याच पेन्शनरचं म्हणणं असं आहे की यावर्षी 20,000 भरले, क्लेम झाला नाही म्हणजे माझे पैसे वाया गेले बरं का. हा, असं ते तर पण म्हणणं आहे, पण ते एक समाधान हा, लक्षात कारण घेत नाही ते. तुम्ही म्हणल्यासारखं तशा उलट्या केसेस झाल्यात बरं का माझ्याकडे. म्हणजे आपलेच एक बरोबर. एटीओ होते रिटायर्ड, तर त्यांची हो. 5 लाखाची पॉलिसी होती. पहिल्या वर्षी एक 2.5-3 लाखाचा क्लेम झाला. दुर्दैवाने त्यांच्या पत्नीला मॅलिग्नन्सी डिटेक्ट झाली. बरोबर. 2.5-3 लाखाचा क्लेम झाला, ते स्टेप अप करता आला नाही. नेक्स्ट इयरला त्यांना ट्रीटमेंटला 5,80,000 लागले, तर तो 5 लाखाला सेटल केला कंपनीने. पण त्यांच्या मुलाचे पुण्यातल्या एका हॉस्पिटलशी चांगले रिलेशन्स असल्यामुळे, कॉर्पोरेटमध्ये असल्यामुळे त्यांनी मग ते हे करून दिलं त्यांना 80 लाखाचं आपण हे याच्यामध्ये 80,000चं जे जेव्हा होतं. नव्यानं सदस्यत्व घेतो ना, त्यावेळेस आपण आपलं व्हेरीफाय करायचं, आपली पॉलिसी नूतनीकरण झाले आहे किंवा नाही, आपलं कार्ड नाही ऍक्टिव्हेट काय होतं झाले माहितीये किंवा का, नाही. त्यांच्याकडनं फक्त एसएमएस येतो ना हो. कारण कसं आहे, ग्रुप पॉलिसी असल्यामुळे पॉलिसी डॉक्युमेंट कुठंच इश्यू होत नाही ना, न मेलला येतं न हे होतं बरं का. कारण इंडिव्हिज्युअल पॉलिसी मध्ये कसं होतं, आपण रिन्युअल प्रीमियम पे केला की लगेच तुम्हाला रिसिट येऊन जाते आणि नाही, रिन्युअल कोशागार डिटेल्स स्तरावर अवेलेबल जाऊन होऊन आपण हे फॉलोअप घेतला पाहिजे. आता T1 ना बरीच जबाबदारी कमी केलेली आहे. आता तुम्ही जर याच्यात पाहिलं असेल 14, 15, 16 पर्यंत किंवा 17, 18 पर्यंत आम्ही कोशागार स्तरावर सगळे फॉर्म बिम सगळं प्रीमियम वगैरे डीडी चेक हो सगळं हो जमा हो. नाही, करून घ्यायचं. 14-15 मी पण होतो ना, मी ट्रेझरी ते भरपूर काम कॅश केलेलं बुक आहे आम्ही हे दिलं सगळं. आम्ही, बँक पासबुक, बँक अकाउंट ओपन केलं. त्यावेळी बराच होमवर्क हो हो होता हो. ट्रेझरी स्तरावर. पण आता ट्रेझरीचं नाही, काम खूप आमचा कमी पहिला झालेलं आहे. 14-15चा त्रास झाला होता. जवळपास 4,72,000चा आता 76 ट्रेझरी लोकांचा फक्त प्रीमियम आम्ही परत घेतला. जे दावे येणार आहेत किंवा ज्या हा. सभासदांच्या तक्रारी आहेत किंवा जे त्यांचे आहेत म्हणणं, ते ऐकून घेऊन त्याच्यावर समाधान करणं गरजेचं आहे. म्हणजे हो ट्रेझरी बरोबर आणि आहे. नाही, टीपीए ट्रेझरीला यांनी तसं जास्त करावं लागत नाही. एकमेकांमध्ये ट्रेझरी लेवलला समन्वय आपण फक्त ठेवायचा आहे. हो ना, एखादं कम्युनिकेशन दिलं तरी येऊन जातो, कंपनीकडनं आणि प्रतिसाद आपल्या मिळतो. आपण मेल ह्या पाठवल्यावर काहीतरी ते बघतात, टीएटीच्या करतात सर्क्युलर मध्ये बरं का. सुद्धा अगदी शेवटचा पॅरा बघा तुम्ही, कोशागार अधिकारी आणि टीपीए यांनी समन्वय साधून याचं हे कोणाची तक्रारी येणार नाही याची दक्षता आता घ्यायची म्हणून दिलेलं आहे त्यांनी. कसं आहे, तुमच्याकडे पुण्यासारख्या ठिकाणी मुंबई मेट्रोज मध्ये औरंगाबाद पर्यंत एमडी इंडियाचं फॉलोअप मिळू शकतो. आमच्याकडे हो, त्यांचं मॅन बरोबर. पॉवरच नाहीये हां, बरं का. बरोबर. म्हणजे तिथे जिल्हा खालचे जे स्तरावर वगैरे ग्रॉस बरोबर. रूट लेवलचे जे जिल्हे आहेत ना, आता बीडमध्ये एमडी इंडियाचा माणूस म्हणजे पॉलिसीचे डॉक्युमेंट घेऊन जायला माणूस पाठवायचा तर त्याला सुद्धा 4 वेळेस फोन करावा लागतो. मग कुणा तरी पाठवतात ते, मग तो येऊन घेऊन जातो आणि बरोबर. कुरिअरने पुण्याला नाही, पाठवतो. हे जे गॅप आहेत ते आपण दूर करायचा प्रयत्न केला पाहिजे, जे यंत्रणा आहे त्यांनी. सेटलमेंटच्या ह्याच्या बाबतीत थोडंसं काहीतरी व्हायला पाहिजे, परंतु गैरफायदा बरोबर. घेणाऱ्या मंडळीच्या बाबतीत काहीतरी आपल्याला मेजर्स अडॉप्ट करावे लागतील, तर हे प्रीमियम स्टेप अप व्हायचं कमी होईल. हो, चलो, हो. नाईस गायडन्स सर. ओके, ओके, तुमचे ओके. धन्यवाद, धन्यवाद. तुमचं आभार. एवढं छान मार्गदर्शन केल्याबद्दल. हॅलो, हा, बोला. हा मी खोले बोलते. हा, बोला. मी मार्च मध्ये रिटायर झाले, 31 मार्चला. आणि मी मार्च, जानेवारीत हा. हे काढलाय,
मार्च हा. 20 ला. मार्च 20 ला. आणि बरं. जानेवारीत मी विमा छत्र योजनेची सभासद झाले. हा. त्याचं अजून मला काही कार्ड आलेलं नाही, रिसीट कुठल्या आलेलं नाही, जिल्ह्यात पुस्तक कोणत्या आलेलं नाही, माहिती पत्रक काही नाही आलं. कुठल्या पुणे जिल्ह्यात जिल्हा. तुम्ही उपोषण? पुणे जिल्ह्यामध्ये. पुणे पुणे ट्रेझरी ट्रेझरीला हा. विचारलं. तुमचं कोणतं डिपार्टमेंट मॅडम? इरिगेशन, जलसंपदा विभाग. जलसंपदा. आता तुमचं या वर्षात अजून कार्ड नाही त्यामुळे तेच नाही आता आलं. संपलं. मला आता तरी मार्च असल्यामुळे लॉकडाऊन मध्ये फरक पडतोय. पण काहीच आलं नाही अजून. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं मॅडम, जानेवारी मध्ये काढायला नको होतं, कारण तुम्ही जानेवारी मध्ये काढला तरी वर्षाचा प्रीमियम भरला. तुम्ही आम्हाला जर काय जुलै सांगितलं की जुलै सेवानिवृत्तीच्या 19 वेळेला मध्ये ते जर तुम्ही आवश्यक काढलं आहे. असतं, याच्यामध्ये वर्षाचा हॅलो. कालावधी लक्षात घ्या. आपलं हो, जानेवारी ते डिसेंबर असं एक वर्ष नाहीये त्याच्यासाठी. नाही आहे ना. आपलं पण तुम्ही ज्या महिन्यात ऑगस्ट मध्ये उतरवली तरी ते जूनला संपणार आहे. नोव्हेंबर मध्ये उतरवली पॉलिसी तरी जून मध्ये संपणार आहे. जानेवारी मध्ये घेतली पॉलिसी तरी जून मध्ये तर- संपणार आहे. हो, त्यामुळे तुम्ही जे आता सेवानिवृत्तीला जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी आता ह्या पहिल्या महिन्यातच उतरून घ्या. तुम्हाला आता जरी तुम्ही रिटायरला पुढे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीला असाल तरी आता जर उतरवली नाही तर मे तुम्हाला मार्च मध्ये झालेलीच आहे. हा नाही तुम्हाला आता ते कोशागार स्तरावर आता ते म्हणून काम पाहतात बघा तिथे. तर पण पेन्शनचा याचा काही संबंध वेगळाच आहे. त्यामुळे बर तुम्हाला तिथे जाऊन तुम्हाला त्याचे विचारणा करा. असं असं तुमचे ते UTR ID वगैरे काय नंबर वगैरे आणि घेऊन मला जा. नूतनीकरणाचा मेसेज आलाय, रिन्यू करा हो, मग म्हणून. आता याचा अर्थ तुम्ही ऍक्टिव्हेट त्याच्यामध्ये जे सदस्य आहात, फक्त त्यांचे तुम्हाला आय कार्ड हेल्पलाईन वगैरे मिळालं नाही तुम्हाला. हा नाही मिळाले. तुम्हाला मेल आला याचा अर्थ तुम्ही ऍक्टिव्हेट आहात, तुम्ही हा. सभासद हो. झाले आहात त्याचा. हो, हो. पण मग आता नूतनीकरण त्याच्यात जे करून घ्या. नंबर दिलेत ना त्यांनी, हेल्पलाईन नंबर, हो. हा, दोघांचे बरं. नंबर हा. दिलेत, तर ते एकाचही लागत नाहीये. ते आकाश म्हणून पुणे जिल्ह्यात काम करतात बघा, तर त्यांचा नंबर आकाश. आहे. हॅलो. हा, हा, हा. आकाश म्हणून TPH हा आहे. मॅडम, तुम्हाला एक काम करता येईल. MD इंडिया. ट्रेझरीच्या कॉर्पोरेट लॉग इन मधून तुमच्या कार्ड्सच्या PDF डाउनलोड करून घेता येतील. कॉर्पोरेट ऑफ कॉर्पोरेट लॉग इन ट्रेझरीला आहे. बर वेबसाईट इंडियाचा कॉर्पोरेट विमा सेक्शनला दिलेला आहे. बर त्याच्यात तुम्हाला तुमच्या कार्ड्स डाउनलोड घेता येतील. मी पण जानेवारी काढायला नव्हती पाहिजे हो, कारण कसं जानेवारी 6 महिन्याकरता आम्हाला सांगते असं आहे की तर आधी सांगितलं असं जरी काढत नाही, आणि जेव्हा रिटायरमेंटला क्लेम असतात त्यावेळेस त्यांना समजतं की रिटायरमेंटला काढणं कंपल्सरी आहे, त्यावेळेस ते काढतात. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. आपलं जे आणि हाफ इयरली प्रीमियम बंद झाला ना मागच्या वर्षीपासून. हॅलो, आधी हाफ इयरली प्रीमियम असल्यामुळे थोडा हा प्रॉब्लेम नाही हाफ यायचा. इयरली नाही. हो बरोबर आहे ना, हाफ इयरली प्रीमियम मागच्या वर्षी बंद केला त्यांनी. बर बर 16-17 पर्यंत हाफ इयरली प्रीमियम होता. बर 17-18 पासून त्यांनी तो बंद करून टाकला. याच्यामध्ये आता जे पेन्शनर्स आहेत त्यांना आता DAT ने आपल्याला कोशागार स्तरावर विमा छत्र पॉलिसीचे मेंबर आहेत की नाही म्हणून एक फॉर्म स्वतंत्रपणे पेन्शन केस सोबत जोडायला सांगितलेलं आहे. हो हो म्हणजे याच्यामध्ये आपला ब नो ड्यूज आणि हा विमा छत्र असे 4 फॉर्म भरायचे आहेत. हा, त्याच्यामुळे Nomination. काढायला लागला आम्हाला. त्याच्यामुळे तुम्हाला ते कंपल्सरी आता जेव्हा तुम्ही ID ला जाल किंवा तुमच्या ऑनलाईन ID ला पाठवाल तुम्ही डॉक्युमेंट, त्याच्यासोबत तुमच्या त्या विमा छत्राची माहिती देणं बंधनकारक केलेलं आहे. म्हणून तुम्हाला ते पॉलिसी घ्यायची आहे. काढायला लागली बरोबर. बरोबर. हो, म्हणून तुमच्या DDO ने तुम्हाला ते घेतलेलं असेल कंपल्सरी. मग आता ट्रेझरी कडून बघू का मी? ट्रेझरीच्या लॉग इन मधून तुम्हाला कार्डच्या PDF मिळू शकतील. आता ई कार्ड तुम्हाला बरं का मॅडम, ई कार्ड साठी याची लाईन दिलेली आहे. जर तुम्हाला कार्ड मिळालं नसेल तर इन्शुरन्स कंपनीचं नाव टाका याच्यामध्ये. mdindiaonline.com ही वेबसाईट आहे याच्यासाठी. mdindiaonline.com याच्यामध्ये क्विक लिंक मध्ये जायचं आहे. त्याच्यात इन्स्टंट ई कार्ड आहे. त्याच्यानंतर इन्शुरन्स कंपनीचं नाव न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी सिलेक्ट करायचं आहे. आणि तुमची कॉर्पोरेट पॉलिसी आहे. तुमचा आता MD कार्ड असेल तर नंबर असेल तर का, आणि तुमच्या मोबाईलवर कार्ड नंबर मिळालेला आहे मॅडम, तो कार्ड नंबर टाका, तुम्हाला ई कार्ड मिळून जाईल त्याच्यावर. बरं ठीक आहे. थँक्यू. mdindiaonline.com याची वेबसाईट दिलेली आहे बघा त्याच्यामध्ये. थँक्यू. हा, नेक्स्ट प्रश्न विचारा. हा हॅलो, मी भिडे बोलतेय. हा मॅडम बोला. हा नमस्कार. नमस्कार मॅडम, बोला.
मला एक असं शंका होती की आमचे प्रशासकीय अधिकारी आता मे मध्ये रिटायर झाले. बर तर त्यांची डी चालू असल्यामुळे त्यांना आता प्रोव्हिजनल पेन्शन मिळते. बरोबर त्या निकालावर अधीन राहून त्यांना कार्यमुक्त केलंय वगैरे. बरोबर त्यांनी काही विमा पॉलिसी काढली नाही काय, त्यांचा दुसरीकडचाही कुठलाही प्रायव्हेट याचा मेडिकल क्लेम नाहीये. बरोबर. तर त्याची आता मग त्यांची त्यांच्याकडनं काय करायला लागेल कंपल्सरी काही? आता त्यांची नाही हे होणारच नाही ना. त्यांचे आता काय झालंय ते प्रोव्हिजनल पेन्शन घेत असल्यामुळे पेन्शन केस तयार झालीच नाही ना तुमची. नाही, त्यांची नाही झाली अजून आणि काहीच अजून जेव्हा हे पण सुरू केस नाहीये. फायनल जेव्हा कधी केस फायनल होईल आणि घेऊन सबमिट करू शकता. पण आता त्यांची मग त्या घ्यायची वर्षीची काही पॉलिसी गरज नाहीये. घ्यायची का? हा, आता काय त्यांना घ्यायची फक्त आवश्यकता नाही ना? नाही पण भिडे मॅडम, हा सर. भिडे मॅडम, त्यांना एक कन्व्हिन्स करा की आफ्टर रिटायरमेंट त्यांना कोणत्याही प्रकारचे रिम्बर्समेंट टायटल नाहीत, बरं का. त्यांच्या कारण जगाकरता त्यांनी खूप केलं असेल, स्वतः करताच काही केलेलं नसेल. स्वतः करता आणि स्वतःच्या पत्नी करता म्हणून ती पॉलिसी निश्चित त्यांनी घ्यावी. कारण काय माहिती का, ट्रीटमेंट कॉस्ट दरवर्षी वाढतायत. इव्हन आपले सुद्धा कव्हर 5 लाखाचे असू नयेत असं मला वाटतं. किमान 10 लाखाचे कव्हर पाहिजे. असं गृहीत धरून चालायला पाहिजे की मी आणि माझी पत्नी गाडीवर जातोय, काहीतरी एकदा मेजर ऍक्सिडेंट झालाय आणि दोघांना भरपूर ट्रीटमेंट लागणार आहे. कारण कॉस्ट ऑफ ट्रीटमेंट दरवर्षी वाढत जाते. म्हणजे जे कन्सल्टेशन मागच्या वर्षी 300 रुपये होतं ते आता 500 रुपये झालेलं आहे, बरं का. जी औषधं समजा मागच्या वेळेस समजा सर्दी पडसा करता आम्ही जायचो, सर्दी करता एक 1000 रुपयाचं 500 रुपये मागच्या वेळेस लागायचं, त्यावेळेस 750-800 रुपये लागतात, बरं का. तर अशा दृष्टीने कॉस्ट ऑफ ट्रीटमेंट दरवर्षी वाढत जाणार आहे. पेन्शन तर घ्यायलाच पाहिजे पॉलिसी, कारण 20 वर्ष क्लेम ही सदिच्छा, 20 वर्षी क्लेम त्या वर्षी ते प्लस मध्ये, कारण ह्याशिवाय दुसरा कोणताही अल्टरनेटिव्ह नाही. आणि आता दुसरा प्रॉब्लेम काय झाला, आपली खूप लहान येतो, घरात माणसं नाहीयेत माहिती. ठिकाणी नवरा बायको असतील आणि जर काही इन्शुरन्स वगैरे नसेल, इन्शुरन्स असेल तर ठीक आहे, मी माझ्या पत्नीला घेतलं, दवाखान्यात गेलं, कार्ड दिलं आणि तिची ट्रीटमेंट सुरू झाली, पैसा करता फिरायची गरज नाही. पण जर समजा इन्शुरन्स नसेल तर डॉक्टर आधी म्हणतात लाख रुपये डिपॉझिट करा, मग पुढे काय ते बघू पेशंटचं. त्यावेळी मी पैसे गोळा करायचे का पेशंटला बघायचे, असाही प्रश्न निर्माण होतो ना. म्हणजे या सुद्धा गोष्टीचा विचार करणं होणं गरजेचं आहे. ऍटलीस्ट पेन्शनरच्या बाबतीत तर हे फार महत्वाचं आहे कव्हर. बरोबर आहे. कारण आपल्याला तरी ठीक आहे, अदर अल्टरनेटिव्ह आहे, रिम्बर्समेंट मध्ये जाता येईल. काय थोडे जे काय नुकसान व्हायचं किंवा जे काय पैसे 1.5 लाखाचा खर्च झाला असेल तर लाख रुपये 70-80 हजार काहीतरी पदरात पडतील. 6 महिने वर्षांनी पडतील, 2 वर्षांनी पडतील. परंतु पेन्शनच्या बाबतीत ही कोणती शक्यता नाही. तर विमा छत्र करायलाच पाहिजे 100%. दुर्दैवाने काय जोपर्यंत तोपर्यंत त्याच्यात येत नाही आणि नंतर सगळे सुरू होते. त्या दृष्टीने त्यांना तसं कन्व्हिन्स करा. बरं, चालेल. राईट. ओके सर, थँक्यू सर. हॅलो हॅलो सर, नमस्कार. हॅलो नमस्ते, बोला सर, नमस्कार सर. नमस्कार, डिमेलो बोलतोय, सहाय्यक लेखाधिकारी. हा बोला साहेब. हा बोला डिमोले साहेब, बोला. हा सर. माझी काही शंका किंवा प्रश्न नाहीये, परंतु 2 अनुभव. मी पालघरला ट्रेझरी ऑफिसला होतो आणि त्या ठिकाणी मी हे काम करत होतो. तर त्यावेळेला तिकडे एक असा क्लेम आलेला होता, म्हणजे आपण एकाचे पॉलिसीचे पैसे घेतले आणि त्याच आठवड्यात की पुढच्या आठवड्यात काहीतरी त्याच्या मिसेसचा ऍक्सिडेंट झाला. त्याच्याकडे कुठलेही आय कार्ड नव्हतं, परंतु पॉलिसी दुसऱ्या दिवशी चालू होत असल्यामुळे त्यांनी आम्हाला फोन की असं असं झालं, काय करू. तर पॉलिसीचे पैसे भरतात त्यावेळेस चेक सिस्टीम होती ना, आपल्याला ट्रेझरी चेक घ्यायची होती. तर ते पैसे आपण भरल्याचं जी रिसिप्ट होती, ती रिसिप्ट आपण हॉस्पिटलला पाठवली. हॉस्पिटलने ताबडतोब कंपनीवर संपर्क केला आणि त्यांना त्यांच्या क्लेमचे संपूर्ण पैसे मिळाले. त्या व्यक्तीने 8व्या दिवशी येऊन परत सांगितलं की माझं असं असं झालं, तुम्ही पॉलिसीच्या बाबतीत मला जी मदत दिली त्याबद्दल खूप आभारी आहे. परंतु त्यांना जो पॉलिसीचा फायदा झाला तो जास्त महत्वाचा असतो. म्हणजे फक्त आपण एका ईमेल वरती त्यांना ती फॅसिलिटी मिळालेली होती. म्हणजे एमडी इंडियाने सुद्धा चांगलं सहकार्य केलं त्यावेळेला आणि त्या व्यक्तीला तो क्लेम मिळालेला आहे. एखाद दुसरे अपघात सोडले तर. आणि दुसरा एक अनुभव असा होता, खूप चांगला अनुभव आहे. दुसरा एक अनुभव असा होता की एक व्यक्ती कार्यरत होती, त्या ठिकाणी रिटायर होताना त्यांनी चेक दिला, परंतु त्यांच्या ऑफिसने तो चेक सबमिट करण्यामध्ये उशिरा केला किंवा काही असा प्रॉब्लेम दिला नाही, त्यांना ती पॉलिसी त्यावर मिळाली नाही. त्याच वर्षी हार्ट झालं, दुसरं पालघरला आले आणि त्याने गेल्या वर्षी माझा असा प्रॉब्लेम झाला, माझा क्लेम होऊ शकला नाही, पण तरी सुद्धा आता मी विमा पॉलिसी कंटिन्यू करत आहे.
म्हणजे हे असे अनुभव आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी जर याच्यात सहभागी झालं तर आपोआप तो विमा हप्ता पण कमी होणार आहे आणि लोकांना त्याचा फायदा जास्त होणार आहे. जेवढ्या लोक घेऊ शकतात त्यांनी घ्यायचे असे त्याचे चांगले आहे उद्दिष्ट आहे. बरोबर. हा डिमेलो सर, तुम्ही जसं म्हणालात ना, फॉर वॉन्ट ऑफ कार्ड ट्रीटमेंट कुणाच्याच आणलेले नाहीत बरं का. म्हणजे इव्हन हो बरोबर आहे सर, तेच सांगतो ना, माझे अनुभव चांगलेच आहेत. म्हणजे हा सगळ्यांना ते एक सांगायला लागेल की ज्या डॉक्युमेंटच्या आधारे पॉलिसी एनरोल केली आहे त्या डॉक्युमेंटच्या आधारे जरी हॉस्पिटलने रिक्वेस्ट रेज केली तरी मोस्टली अप्रूव्ह होऊन येतात. म्हणजे कार्ड नाही म्हणून कुणी घाबरून जायचं कारण नाही किंवा कार्ड नाही म्हणून ट्रीटमेंट मिळणार नाही असं होत नाही. भरल्याची पेमेंट कन्फर्मेशन फक्त आमच्याकडे पेमेंट कन्फर्म फक्त मेल पाठवला, हॉस्पिटल पाठवलं नाही, आपण सगळं एमटी करून क्लिअर केलं होतं. झालेले असे म्हणजे हॉस्पिटल लेवलला आणि इन्शुरन्स कंपनी लेवलला चांगलं कोऑपरेशन मिळतं. खूप अनुभव म्हणजे मला सबमिशन देतो ना बरं का. मी सुद्धा आता ट्रेजरी सोडून 2 वर्ष झालेले आहेत. अद्याप सुद्धा मला खूप जणांचे फोन येतात रिन्युअल कधी आहे वगैरे असं. नाही बरोबर आहे ना, म्हणजे कसं आहे तो एक सपोर्ट वाटतो ना हो की तुम्ही संपर्क हा कसं आहे उद्या आपल्याला पण पेशंट मध्ये जायचं आहे त्यावेळी आपल्याला पुढच्या पिढ्यांनी द्यायला पाहिजे. त्यासाठी आधी बरोबर आहे. पण चांगली माहिती मिळते म्हणजे त्यामुळे उलट ना आपलं स्पेशली सेटलमेंटच्या प्रक्रिया ट्रेजरी सुद्धा खूप कळतात ना. स्टाफ आहे त्यांनी जर चांगलं हे केलं त्याच्यात लक्ष घातलं आणि चांगली माहिती करून घेतलं स्वतःला माहिती पण चांगली होईल लोकांना. निश्चित आपल्या पहिल्या पॉलिसी आहे तसा की एक कंटिन्यू 3 वर्ष त्यांनी पॉलिसी घ्यायची आहे असा मसुदा म्हणजे माझ्या आठवणीत जसा आहे. पहिल्या का दुसऱ्या जीआर मध्ये आलेलं आहे की त्यांनी कंटिन्यू 3 वर्ष 14 मध्ये आहेत 3 वर्षांना तेच कार्ड व्हॅल्यू वगैरे पहिल्या बरोबर आहे ना. मग ह्याच मुद्दा दरवर्षी जीआर मध्ये टाकायलाच पाहिजे. जर तो करत नसेल तर त्याच्या पेन्शन मधून वसूल करावे असं काहीतरी सिस्टीम करायला पाहिजे आता. काय झालं माहिती का, त्याशिवाय हा प्रीमियम कमी होणार. त्याशिवाय प्रीमियम कमी तुम्ही सांगितलं तोच मुद्दा आहे. कारण माझ्याकडे तेव्हा सुद्धा जे लोक रेग्युलरली प्रीमियम भरतात त्यांना लॉस होतो ना, त्यांना खूप लॉस होतोय म्हणजे अननेसेसरीली दे आर पेइंग फॉर अदर्स असं झालंय. काही लोकांनी हा हप्ता वाढतोय म्हणून पॉलिसी बंद केल्या दरवर्षी हप्ता जास्त. बरोबर आहे ना. तर कसं माहिती का 10% 5% व्हेरिएशन मान्य करतो आपण 10% 15% पर्यंत लोकांना काही वाटत नाही. पण 25% 30% 40% बघा ना. म्हणजे मी माझी स्वतःच जे सांगितलं ना किस्सा 23,000 23 म्हणजे उलट मी माझी आधी युनायटेड इंडियाकडे होती ती मी इकडे पोर्ट केली बरं का. तिकडे ज्यावेळी म्हणजे इकडे मी आता 2 वर्ष स्टारला माझं 10 लाख मागच्या 20,000 काहीतरी होता माझा. आणि आता या वर्षीचा समजा स्टेप 25,000 पर्यंत जाईल. पण इकडचा जवळपास 10 लाखाला खूप गेला. बरोबर त्याच्यामुळे मग ती मी परत स्टार त्याच परिस्थिती की मेडिक्लेम एटीडी बेनिफिट घ्या कारण आपण सगळे आता हाय सॅलरी मधली आहोत बरं का. आणि दुसरा मुद्दा टर्म इन्शुरन्स या 2 गोष्टी फायनान्शियल प्लॅनिंगच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या करूनच सुरुवात बरोबर बरं का. चलो ओके. अजून पुढे सर बोला सर. नमस्कार सर. नमस्ते बोला. हॅलो बोला सर. माझा प्रश्न असा होता मी महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्लीत बोलतोय सर सोनवणे. बोला ना बोला सर. 2014 नंतर आमच्या कार्यालयातले 5-6 अधिकारी म्हणजे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यापैकी विमा क्षेत्र पॉलिसी बहुतांशी जवळजवळ 100% लोकांनी घेतलेलीच नाही. आणि दुसरी गोष्ट अशी सर त्यांची एज कडून पेन्शन त्यांना रेग्युलर मिळते आहे 50% लोकांना. आता आपल्याकडनं तात्पुरतं क्षेत्राचा काही संबंध नाहीये तसा. फक्त मगाशी तुम्हाला सांगितलं एक टार्गेट ग्रुप असावा जो शेवटच्या वर्षामध्ये सेवानिवृत्त होणारे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना या योजनेची सक्ती केलेली आहे.
आता कोशागार स्तरावर तुम्हाला ते पेन्शन सोबत एक फॉर्म भरून द्यायचाच आहे कंपल्सरी. त्यामुळे पूर्वी जरी लोकांनी घेतलं नसते तरी आता कोशागार स्तरावर तुमचे जे अ ब आणि नॉमिनेशन आणि विमा छत्र योजना असे 4 फॉर्म भरून तुम्हाला ते ऑनलाईन अपलोड करावे लागतात ना ट्रेझरीला पेन्शन केंद्र सोबत, तर त्याचं आयडेंटिफिकेशन होतं पेन्शनरचं. त्यामुळे आता चुकणार नाही कोणी. फक्त आता ज्यांच्याकडे इतर कंपन्यांच्या मेडिक्लेम पॉलिसी असेल त्यांना याच्यामध्ये सूट दिली. हो. सर यामध्ये ना अडचण अशी होती सर आमच्या 3 कर्मचाऱ्यांची एकीकडे पेन्शन सँक्शन झालेलीच नाही अजून, आणि त्यांनी विमा छत्र घेतलेलं नाही, आणि आपण आता शासनाच्या धोरणानुसार त्यांना तात्पुरतं निवृत्ती वेतन देतोय. त्यांच्या संदर्भात विमा छत्र होईल ना, जेव्हा पेन्शन अंतिम साठी जाईल ट्रेझरीला त्यावेळेस ट्रेझरी डॉक्युमेंट मागणारच आहे तुम्हाला, त्यामुळे तेव्हा त्यांना ते करावंच लागणार आहे. सर अडचण अशी आहे, दिल्लीच्या ठिकाणी ना आता महाराष्ट्र सदर सेल्फ ट्रेझरी आहे आणि इथे सेल्फ ट्रेझरी ऑफिस आहे आपलं कार्यालय. इथे ट्रेझरी ते कार्यालय स्वतंत्र आहे. अशा वेळेस त्यांचं विमा छत्र त्यांच्याकडून घेऊनच मग तात्पुरतं निवृत्ती वेतन द्यावं का? नाही, तात्पुरतं निवृत्ती वेतन द्यायला हरकत नाही ना. विमा छत्राचं तुम्ही जेव्हा फायनलाइज कराल त्यावेळेस त्यांना द्यावं लागेल ते, आता जरी नाही दिलं तरी. सोनवणे सर, सोनवणे सर, तुम्ही पहिले मी डीमेलो बोलतोय. तुम्ही पहिले त्यांना कन्व्हिन्स करा, समजलं का? हा, आणि काय अडचण असेल मला फोन करा तुम्ही त्याप्रमाणे. चालेल, ठीक आहे. काय होतं माहिती का बरं का डिमोलो सर, काय होतं माहिती का प्रॉब्लेम, जे लाईकली टू बी रिटायर्ड लोक आहेत यांच्या बाबतीत डीडीओ कडनं काहीच प्रक्रिया केली जात नाही. एक्झॅक्ट नाही सर, हे दिल्लीचं ऑफिस आहे, आमच्या अंडरच आहे, दिल्लीचं ऑफिस आहे ते. तर यांनी जर माझ्याशी कॉन्टॅक्ट केलं ना तर मी माहिती जनसंपर्कला आहे, आमच्या अंडरच त्यांचं ऑफिस आहे, म्हणून मी त्यांना बोललो की तुम्ही माझ्याशी संपर्क करा, मी त्यांना चांगलं गायडन्स देऊ शकतो. नाही हे झालं, हे तुमचं दिल्लीच्या ऑफिस हॉस्पिटल लेवलला परिस्थिती माहिती का, खाली सब ट्रेझरी लेवलचे जे डीडीओ जो स्टाफ आहे यांच्या बाबतीत प्रक्रिया करणं अपेक्षित ना. बरोबर सर, त्या लेवलला त्याचा कोणताच घेतला जात नाहीये, उदासीनता आहे, आणि मग काय होतं माहितीये का, व्यवस्थित माहिती सांगितली जात नाहीये. हा, आणि ज्यावेळी ही लोक रिटायरमेंट आपल्याकडे आल्यानंतर आपण आयडेंटिफिकेशनच्या वेळी ज्यावेळी विचारतोय पॉलिसीचं काय झालं, त्यावेळी ही लोक म्हणतात नाही माझ्याकडे पैसेच नाही, मला भरायचंच नाही, मला अगदी आमच्याकडे हमरा तुमरी जायचं. हो बरोबर आहे, सेम सगळीकडे तीच परिस्थिती आहे सर. तुम्हाला काय लागलं 50,000 भरणं म्हणजे काय सोपं आहे का? माझ्या घरच्या अडचणी मला माहिती आहे. हो बरोबर. आणि ते मला पहिले पेमेंट द्या मग आम्ही तो असं सांगता की ते डीडीओ लेवललाच ह्या गोष्टी होणं अपेक्षित आहे. ऍट द टाइम ऑफ रिटायरमेंट जे आपण सक्तीचं करतोय, तर सक्तीच्या अंमलबजावणीमध्ये जोपर्यंत डीडीओचं पार्टिसिपेशन किंवा डीडीओचा इन्व्हॉल्वमेंट वाढणार नाही बरं का, तोपर्यंत ते एक मिनिट, त्याच्यामध्ये असं होतं कंपल्सरी केल्यामुळे 1 वर्षासाठी जे कर्मचारी अधिकारी आहेत 1 वर्षासाठी पॉलिसी घेतात आणि पुढच्या वर्षी एक्झिट करतात. आणि पुन्हा क्लेम आल्यावर बेजार होता तो, मग म्हणतात मी 2 वर्षापूर्वी रिन्युअल केलंच नाही साहेब, मागच्या वर्षी केलंच नव्हतं, त्याच्या आधी घेतली होती. फक्त आता तसे सुद्धा तुम्ही म्हणल्यासारखे तसे सुद्धा अनुभव आहे. प्रीमियम भरायचा फक्त 1 वर्षासाठी आणि नंतर त्याच्यामध्ये एक्झिट होऊन जातात बरेच. आणखी काही कोणाची अडचण शंका? नलवडे साहेब नमस्कार. नमस्ते, बोला. राठोड बोलतो. नमस्ते. आता आमच्या ऑफिस मध्ये साहेब 2 जण रिटायर झालेत. मी त्यांना बोललो की बस मला विमा छत्र काढावं लागेल आता, तर त्यांनी हप्ता किती बसेल मी त्यांना सांगितलं 16,000 रुपये हप्ता आहे चालू वर्षाचा. मग त्यांनी काय केलं साहेब, प्रायव्हेट कंपनीला शोधलं, एक 7,500 एक हप्ता आहे वर्षाला आणि एक 10,000 होता. ते परत माझ्याकडे आले, म्हणले हे चालतं का? म्हटलं नाही चालत, म्हटलं विमा छत्रच तुम्हाला काढावं लागेल, याबाबत थोडं मार्गदर्शन करा. नाही, आता त्याची खाजगी जर असेल तर ते अलाउड केलेले ना आपण. आता कसं आपण आता प्रत्येकाला अगदी चमच्यानं दूध पाजणं म्हणजे पाणी पाजणं ते बरोबर वाटत नाही ना. असं त्यांनी केलं, त्याचा फायदा तोटा जर त्याला कळत नसेल तर आपण त्याला कितपत सांगणार. पण त्यांनी जर 7,500 पॉलिसी पेपर सबमिट केले तर मला पेन्शन पेपर पाठवता येतील का?
पाठवायचे. ओके ओके ठीक आहे. थँक्यू चालेल चालेल. डॉक्युमेंट घ्यायचं त्याच्या आहे हो policy हो म्हणून. बर बर त्याचा उद्देश समजलाय, आता त्यांनी फक्त द्यायची म्हणून दिलेली आहे, तो पुढच्या वर्षी हा आता आपण तर बोललात कंपल्सरी आहे म्हणून. प्रोसेस पूर्ण करण्यासाठी त्यांनी पॉलिसी घेतली असणार. हा बरोबर ओके ठीक आहे. त्यांनी तात्पुरता फायदा बघितला, पुढे गरज पडेल त्यावेळेस मग काय होणार आहे हा मुद्दा बघायला पाहिजे ना त्यांनी. नाही सर, पण आपण त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं, पण त्यांनी त्याचा पर्याय शोधून काढला त्यांनी लगेच. हे बघा, चांगलं सांगणं आपलं काम आहे. बरोबर आहे. घोड्याला पाण्यापर्यंत नेणं आपलं काम आहे. ठरवायचं. आता योजनेची माहिती द्यायचं माझं काम होतं. योजनेचं आता मेंबर व्हायचं नाही व्हायचं त्याचा प्रश्न आहे. अजून कोणाचा प्रश्न आहे? राठोड साहेब धन्यवाद. पुढे बोला. उल्हास शिंदे बोलतायत का? बोला. झाला असेल तर थांबूया का लांगी साहेब? हा, 1 मिनिट जरा. पराशरे आहेत का? हेमंत पराशरे आहे. बोला. सर, कोणाचे प्रश्न असतील तर प्लीज घ्या ना, विचारा. अतिशय चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मी सगळ्यांचे एकदा आभार मानतो. हॅलो नलवडे साहेब, आता सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय होता विमा पॉलिसी, विमा क्षेत्र योजना. तुम्ही अत्यंत तिथे काम केलेलं आहे. तुम्ही नंतर आपले बीडचे कुलकर्णी साहेब, डिमोले साहेब, सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी याच्यामध्ये चांगला सहभाग घेतला, माहिती दिली आणि सर्व आपल्या अधिकारी बंधू भगिनींना याबद्दल ज्ञान झालं. आणि विमा मी पण सांगतो माझ्या वैयक्तिक दृष्टीने, माझं पण किंवा जी माहिती घेतली ती आपण सहकारी अधिकारी, आपले नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यापर्यंत पोहोचवावी असंही आज. आणि दुसरं माझं एक स्वतःची रिक्वेस्ट आहे. माझं पण मागच्या 2 वर्षापूर्वी हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे. त्या विमा क्षेत्राचं कोणी म्हणू नये की माझी 20,000 गेले आणि 15,000 गेले. काय, मी 93 पासून पॉलिसी काढलेली आहे न्यू इंडिया इन्शुरन्सची. तर मला त्याचा इन्शुरन्स असल्यामुळे मला माझ्या हार्टच्या ऑपरेशन मध्ये त्याचा फार हे झाला, कुटुंबाला फायदा झाला. जरी आपण बाकी कामासाठी जसे पैसे वेगळे काढून ठेवतो, तसं विम्यासाठी आपण आजकालचं आपलं जे धकाधकी जीवन आहे, आर्थिक आपला जो केडर आहे, त्यासाठी विमा आवश्यक आहे. कोणती पण पॉलिसी आहे ती तुम्ही तुम्हाला जी तुमच्या आर्थिक याच्यामध्ये ती घ्यावी ही नम्र विनंती आहे. आणि आजचं खरोखरच नलवडे साहेबांनी फारच चांगलं मार्गदर्शन केलं, त्या त्यांच्या मनापासून आभार आहे. थँक्यू. काही अडी अडचण असेल तर फोन करत जा. तुमचा नंबर देऊन द्या सगळ्यांना. नलवडे साहेब, तुमचा नंबर सगळ्यांना शेअर करा. तुमचा नंबर 7028005960. परत एकदा सांगा सर. 7028005960. कुलकर्णी साहेब आपण बोलताय का? कुलकर्णी साहेब बीड, बोला. फार चांगलं बोलले आपण. मुद्दे कव्हर झाले का? हो ना. या त्यांच्या इन्फॉर्मेशन अगदी माहितीबद्दल त्याच्यात माहिती का, किंवा अदर डिपार्टमेंट, कारण ट्रेझरीत आता आम्ही त्याच्यामुळे त्याच्यातले पैकी फटाफट सांगता येतात. परंतु फायनान्स डिपार्टमेंटची असं म्हणजे आपल्याकडनं सगळ्याची अपेक्षा असते की आम्ही काही विचारलं तर ह्याला 0 मिनिटात आलं पाहिजे. त्या दृष्टीने नलावडे साहेबांनी दिलेली माहिती आता सगळी खूप छान आम्हाला येईल. तर सर्वप्रथम नलावडे साहेब एवढी सुंदर माहिती दिल्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि सगळे पार्टिसिपंट थोडे ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केल्याबद्दल त्यांचा व्यक्त करतो. मला आजचा प्रोग्राम पण थांबूया आता. आणखी कुणाचे काही प्रश्न वगैरे नसतील आता मला वाटतं. हा, ओके. धन्यवाद सर. आणि आजच्या सेशनला जवळपास 120 अधिकारी कर्मचारी या सेशन मध्ये दाखल झाले. अंकुश नलवडे साहेबांचं या योजनेबाबत
चांगलं बहुमूल्य मार्गदर्शन असतं आणि वेळोवेळी ते आपल्या संघटनेच्या माध्यमातून किंवा इतर प्रशिक्षणाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि या योजनेचा लाभ कसा घ्यावा याबद्दल माहिती देत असतात. तर ज्यांना अजूनही काही प्रश्न असतील त्यांनी कृपया नलवडे सरांना पर्सनली फोन करून विचारला तरी चालेल आणि भविष्यात येणाऱ्या अडचणींनी प्रत्येक वेळेस उत्तरं देतील. अशा पद्धतीचे जे काय सहाय्यक लेखा अधिकारी संघटनेत काम करतात त्यांना सर्वांना खूप आभार. खूप आभार. आणि भविष्यात आम्हाला आपल्या मार्गदर्शनाचा लाभ होईल अशी सर्वांना विनंती करतो आणि आजचा आपलं 53व सेशन संपवतो. त्या वतीने सर्वांचे आभार. धन्यवाद. थँक्यू सर.